कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? प्रत्येक देवी देवतेची पूजा करणारी व्यक्ती खरोखरच सर्वात मोठी भक्त असते का? की ती नकळत भक्ती आणि भीती यांच्या सीमारेषेवर उभी असते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण आधी शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाकडे वळूया. मात्र ही कथा ऐतिहासिक घटना म्हणून नव्हे, तर त्यांच्या अद्वैत वेदांताच्या शिकवणीवर आधारित एक चिंतन म्हणून ऐका. संध्याकाळची वेळ होती. मंदिरात घंटानाद घुमत होता. धुपाचा सुगंध वातावरणात दरवळत होता. एक जिज्ञासू साधक नम्रपणे विचारतो, गुरुदेव, मी शिवाची पूजा करतो, विष्णूचीही करतो, देवीचीही करतो, गणपतीचीही करतो, सूर्यालाही नमस्कार करतो. मग मी योग्य मार्गावर आहे का? आदी शंकराचार्य स्मितहास्य करत म्हणाले, मला सांग, एकच सूर्य अनेक खिडक्यांतून दिसला तर आकाशात अनेक सूर्य निर्माण होतात का? साधक शांत झाला. ते पुढे म्हणाले, देव अनेक दिसतात, पण परमसत्य एकच आहे. नावे बदलतात, रूपे बदलतात, पण चैतन्य एकच असते. जशी एकच नदी अनेक प्रवाहांमध्ये विभागली जाते, तशीच परमचेतना विविध देवतांच्या रूपाने प्रकट होते. मात्र इथेच माणूस चूक करतो. तो देवतांमध्ये भेद पाहतो. तो विचार करतो, हा देव मोठा, तो लहान. ही देवी लवकर प्रसन्न होते, तो देव रागावतो. आणि याच क्षणी भक्तीच्या जागी भीती जन्म घेते. शंकराचार्य म्हणतात, जिथे भीती आहे तिथे अद्याप सत्याचा अनुभव झालेला नसतो. कारण सत्य मुक्त करते, घाबरवत नाही. साधक पुन्हा विचारतो, मग अनेक देवांची पूजा करणे चुकीचे आहे का? उत्तर आले, नाही. पूजा चुकीची नसते, दृष्टी चुकीची असू शकते. हे उत्तर साधे होते, पण अत्यंत गहन होते. आईला आपण कधी आई म्हणतो, कधी माऊली, कधी अन्नपूर्णा, कधी करुणामयी. नावे बदलली म्हणून आई बदलते का? नाही. त्याचप्रमाणे शिव, विष्णू, शक्ती, गणेश, सूर्य ही सर्व रूपे त्या एकाच परमचैतन्याची विविध अभिव्यक्ती आहेत. पण जर एखादी व्यक्ती फक्त रूपात अडकली आणि त्या रूपामागील सत्य जाणलेच नाही, तर तिची आध्यात्मिक वाटचाल अपूर्णच राहते. माणूस मंदिरामागून मंदिर फिरत राहतो. पूजा बदलते, देव बदलतात, व्रत बदलतात, पण मन मात्र तसेच अस्वस्थ राहते. कारण बदल बाहेर होतो, आत नाही. शंकराचार्य सांगतात, पूजेचा उद्देश देव बदलणे नाही, स्वतःला बदलणे आहे. जर पूजा करूनही राग कमी झाला नाही, अहंकार तसाच राहिला, मत्सर, द्वेष, भीती आणि लोभ कमी झाले नाहीत, तर पूजा केवळ एक सवय बनून राहते. खरी साधना तेव्हाच सुरू होते, जेव्हा मनात प्रत्येक जीवामध्ये एकच परमात्मा दिसू लागतो. पुढच्या दिवशी साधक पुन्हा प्रश्न विचारतो, जर परमसत्य एकच असेल तर इतक्या देवतांची आवश्यकता का? शंकराचार्य उत्तर देतात, कारण सत्य एक आहे, पण त्याला जाणणारे असंख्य आहेत. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव वेगळा असतो. कोणाला शिवाच्या वैराग्यात शांतता मिळते, कोणाला श्री विष्णूच्या करुणेत आधार मिळतो, कोणाला आदिशक्तीच्या मातृत्वात शक्ती मिळते, कोणाला श्री गणेशाच्या स्मरणातून आत्मविश्वास मिळतो. ही वेगवेगळी दारे आहेत, पण घर एकच आहे. यानंतर त्यांनी आणखी एक महत्त्वाचा विचार मांडला, प्रत्येक आत्मा अनेक संस्कार घेऊन जन्माला येतो. म्हणूनच एका घरातील दोन भावंडांची ही उपासना वेगळी असू शकते. कोणी शिवभक्त असतो, कोणी कृष्ण भक्त, कोणी देवीचा उपासक. हे चुकीचे नाही. चूक तेव्हा होते जेव्हा आपण आपल्या इष्टदेवतेलाच अंतिम सत्य समजून इतरांना कमी लेखतो. अहंकार अनेकदा धर्माच्या वस्त्रात येतो आणि साधकाला ते कळतही नाही. मग शंकराचार्य म्हणाले, देवता केवळ पूजेचा विषय नाहीत, त्या चेतनेच्या अवस्था आहेत. शिवाची उपासना अंतर्मनात वैराग्य जागवू शकते, विष्णूची उपासना संतुलन आणि करुणा वाढवू शकते, आदिशक्तीची आराधना धैर्य आणि शक्ती जागृत करू शकते, श्री गणेशाचे स्मरण विवेक आणि अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा देऊ शकते. पण हे सर्व तेव्हाच शक्य होते जेव्हा पूजा केवळ ओठांनी नव्हे तर मनापासून केली जाते. जर मन विखुरलेले असेल तर कितीही पूजा केली तरी तिचे फळ मिळत नाही. जसे पावसाचे पाणी स्थिर भांड्यात साठते, तसेच दिव्य विचार शांत मनातच उतरतात. भक्तीचा सर्वात मोठा परिणाम बाहेरच्या जगावर होत नाही, तो आपल्या दृष्टीवर होतो. हळूहळू तक्रारी कमी होतात, भीती कमी होते, द्वेष कमी होतो, स्वार्थ कमी होतो आणि मनात शांततेचा जन्म होतो. हीच खरी साधना आहे. मात्र शेवटी शंकराचार्यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक देवी देवतेची पूजा करू शकते, पण प्रत्येक व्यक्ती त्या देवतेचे गुण स्वतःच्या जीवनात उतरवतेच असे नाही. कारण खरी भक्ती म्हणजे केवळ हात जोडणे नाही, तर त्या देवतेचे सद्गुण आपल्या आचरणात आणणे. शिवाची पूजा करत असाल तर संयमही हवा, विष्णूची भक्ती करत असाल तर करुणाही हवी, देवीची आराधना करत असाल तर धैर्यही हवे, गणपतीची उपासना करत असाल तर विवेकही हवा. याच क्षणी पूजा कर्मकांडातून साधनेत रूपांतरित होते आणि साधना आत्मज्ञानाकडे नेते. ठेवा, देव बदलत नाहीत, बदलायचं असतं ते आपलं मन.
ज्या दिवशी प्रत्येक रूपामध्ये एकच परमात्मा दिसेल त्या दिवशी तुमची खरी भक्ती सुरू होईल. मंदिरं अनेक असू शकतात, मूर्ती अनेक असू शकतात, पण ज्याच्यासाठी आपण नतमस्तक होतो ते परमसत्य एकच आहे. आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका, प्रत्येक सनातनी पर्यंत पोहोचवा, कारण ज्ञान वाटलं तरच वाढतं. जय श्रीराम. हर हर महादेव. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.